माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. चतुर्थ स्कंद भाग 11 प्रचेतांची गोष्ट. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. सूत शौनकास पुढील कथा दुसऱ्या दिवशी सकाळी सांगू लागले. शुक परीक्षित संवादातील मैत्रेय विदुर संभाषणाचा तो भाग होता. पृथूची गोष्ट सांगून झाली होती. विदुराला पृथू वंशातील प्रचेतांची कथा सांगायची होती. नारदाने त्यांच्या सभेत ध्रुवाच्या भक्तीचे गुणगान केले, त्यामुळे त्यांना भक्तीचा लाभ झाला. त्याच संदर्भाने विदुराला उत्कंठा लागली होती. विदुरा मैत्रेय सांगू लागले. पृथूचा पुत्र विजिताश्व होताना त्याने पृथ्वीनंतर राज्य केले. म्हणजे इंद्राने पळवून नेलेला घोडा ज्याने जिंकून आणला तोच ना? विदुराने प्रश्न केला. होय होय, तोच विजिताश्व. त्याचे आपल्या भावांवर प्रेम होते. त्याने काय केले? आपल्या प्रत्येक भावाला एकेका दिशेचे राज्य वाटून दिले. हरयक्षाला पूर्वेचा अधिपती केले, द्रुम केशाला दक्षिणेचा, रुकाला पश्चिमेचा, द्रविणाला दक्षिणेचा अधिपती केले. धर्मराज युधिष्ठिर त्याचे 4 भाऊ जसे पराक्रमी तसेच विजिताश्वाचे भाऊ असावेत. विदुर पांडवांची आठवण काढीत म्हणाला. होय, 5ही भाऊ पराक्रमी होते. इंद्राने विजिताश्वाला अदृश्य होण्याची विद्या शिकवली होती, म्हणून विजिताश्वाला अंतर्धान असे नाव आहे. त्याच्या पत्नीचे नाव होते शिखंडिनी. विजिताश्वाच्या पुत्रांची नावे होती पावक, पवमान, सुची. ही तर अग्नीची नावे. विदुर म्हणाला, वसिष्ठांनी पूर्वकाळी अग्नीला शाप दिला होता, त्यानेच या मुलांच्या रूपाने जन्म घेतला होता. मैत्री यांनी स्पष्टीकरण केले. ते पुढे म्हणाले, अंतर्धानाची नभस्वती म्हणून दुसरी पत्नी होती. तिचा पुत्र हवीरधान म्हणून होता. अंतर्धान म्हणजे विजिताश्व. याला पुढे पुढे राजाची कर्तव्ये कठोरपणाची हिंसक वाटू लागली. त्याने त्याचे मन कोमल केले. तोच विष्णू होता. कर घेणे, दंड देणे, शिक्षा करणे असली कामे त्याला आवडेनात. त्याने एक मोठा यज्ञ केला. दीक्षा घेण्याचे निमित्त करून राजपद सोडून दिले. भगवंताची आराधना करी तो शेवटी विष्णू लोकास गेला. हवीरदानाला 6 पुत्र झाले. बैरषट, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य, जित, व्रत ही त्यांची नावे. त्यातला बैरषट हा यज्ञकर्मात फारच प्रवीण होता. त्याचा योगाचा अभ्यास तर फारच श्रेष्ठ होता. त्याने प्रजापतीचे पद प्राप्त केले होते. त्याने पुष्कळ यज्ञ केले. त्याला प्राचीन वहीर असे नाव पडले. समुद्रकन्या शतधृती ही त्यांची पत्नी. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्याने विवाह केला. शतधृतीला 10 मुलगे झाले. त्यांनाच प्रचेता म्हणतात. काय म्हणतात? प्रचेता. समुद्रकन्या शतधृती ही त्याची पत्नी. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्याने विवाह केला. शतधृतीला 10 मुलगे झाले. त्यांनाच आपण प्रचेता म्हणतोय. कळले ना? त्या सर्वांचे आचरण धर्माला धरून होत होते. हवीरधानाने त्यांना संसार करायला सांगितले. संतान प्राप्त करून कृतकृत्य होण्यास सांगितले. त्यावेळी 10ही पुत्राने तपश्चर्या करायचे ठरवले. ते समुद्रात उभे राहून तप करणार होते. जेव्हा ते तपासाठी निघाले तेव्हा मार्गात भगवान शंकर त्यांना भेटले. त्यांनी प्रचेतांना तत्वोपदेश केला. श्रीहरीची भक्ती करायला सांगितले. विदुर म्हणाला, शंकराचे दर्शन होणे मानवाला दुर्लक्ष आहे. प्रचेतांना त्यांनी कसे दर्शन दिले, खरोखर आश्चर्य आहे. मैत्रेय म्हणाला, विदुरा, झाले ते झाले. पित्यांच्या अनुज्ञेने प्रचेता निघाले. ते पश्चिम दिशेला गेले. वाटेत त्यांना एक विशाल सुंदर कमलयुक्त सरोवर दिसले. सरोवराच्या भोवती दाट वृक्षांची समुदाय होते. लतांच्या जाळ्या होत्या. नानाविध पक्षी वृक्षांवर तीरावर येऊन बसत होते. विचित्र कर्णमधुर आवाज काढीत होते. प्रचेतांनी पाहिले, सरोवराचे पाणी संत स्वच्छ होते. त्यात वृक्षांची प्रतिबिंबे पडली होती. जणू उलटे वृक्ष खाली वाढत जात होते. निळ्या आकाशाचा निळा आणि झाडांचा हिरवा रंग पाण्यात जणू मिसळला होता. सरोवराची शोभा पाहते जात होते. तोच त्यांना दुरून मृदुंग, डमरू इत्यादींचा आवाज ऐकू आला. त्यांना आश्चर्य वाटले. या बाजूला कोण येत आहे? त्यांचे तर्क चाललेच होते. तेवढ्यात त्या सरोवरातून आपल्या अनुचरांसह भगवान शंकर वर येत आहेत असे त्यांना दिसले. अत्यंत देदीप्यमान शरीर, नीलकंठ, 3 नेत्रांनी व पाण्यात भिजलेल्या जटांनी शोभायमान होणारे गंभीर मुख,
कृपादृष्टी, हातांनी आशीर्वाद देणारी मुद्रा, गंधर्वाचे अत्यंत सूक्ष्म मधुर आवाजात स्तुती गायन चालले होते. संत सरोवरावर जणू त्याच नादामुळे, झंकारामुळे तरंगा मागून तरंग उठत होते. सरोवरातील प्रतिबिंबे विचलित होत होती. सरोवराच्या पाण्यावर शंकराच्या शरीरातून बाहेर पडणारे दिवे तेच चकाकत होते. प्रचेतांनी आश्चर्याने मूक होऊन पटकन तीरापर्यंत जाऊन शंकरांना प्रणाम केला. 10 जणांचे 20 हात जुळले, मस्तके भूमीकडे वळली. गंधर्वाच्या गायनाने संतपणे सम घेतली. आकाशात विहार करणारे पक्षी जवळात जवळच्या वृक्षावर येऊन विसावले. कुंजनाची जागा कुतूहलाने घेतली. भगवान शंकर शांत मुद्रेने तीरावर आले आणि गंभीर मधुर संत आवाजात त्यांनी प्रचेतांना संबोधून म्हटले, राजकुमारांनो, प्राचीन बहिर्पुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमच्या मणिमानसी जी आकांक्षा आहे ती मला विदितच आहे. तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी दर्शन दिले आहे. जो वासुदेवाला शरण जातो तो मलाही आवडतो. धर्मानुसार वागणारा मनुष्य 100 जन्मानंतर ब्रह्मलोकी जातो. त्यातून पुण्य वाढले तरच तो शिवलोकात येतो. पण जो वासुदेवाचा अनन्य भक्त असतो तो मृत्यूनंतर विष्णुलोकात जातो. विष्णू भक्त जसे मला प्रिय असतात तसा मीही त्यांना प्रिय आहे. आता तुम्हाला मी एक विष्णू स्तोत्र सांगणार आहे, त्याचा तुम्ही जप करा. मैत्रेय म्हणाले. असे म्हणून त्यांनी प्रचेतांना एक विष्णू स्तोत्र सांगितले. विदुर म्हणाला, त्या स्तोत्रात विष्णूची कशी स्तुती केली होती ती मला सांगा. मैत्रेय म्हणाले, भगवान शिवकृत विष्णू स्तोत्र हे अत्यंत पावन आहे. त्याचा आशय असा, हे विष्णू, आत्मज्ञानी लोकांचे तू श्रेय आहेस. त्याचे तू कल्याण करतोस. तू श्रेष्ठ ध्येय आहे. तसेच माझे कल्याण कर. तू नित्य परम आनंद स्वरूप आहे. तुला मी वंदन करतो. तू पद्मनाम आहे. तूच सूक्ष्म आहे. तू इंद्रियांचा नियंता आहे. चित्ताचा प्रकाश आहे. तूच व्यक्त अव्यक्त आहे. अनंत आहे. संघर्षण म्हणजेच अहंकाराचे स्थान आहे. प्रद्युम्न म्हणजेच बुद्धीला प्रकाश देणार आहे. तुला मी वंदन करतो. तू इंद्रियांचा स्वामी, मनाचा अधिष्ठाता म्हणजेच अनिरुद्ध होय. तू जगाला प्रकाश देणारा सूर्य. तू सदा सर्वदा पूर्ण. त्यामुळे तू कधी वाटतोस किंवा कमी होतोस असे होत नाही. तुला नमस्कार असो. स्वर्गाचे मोक्षाचे महाद्वार तूच आहेस. तू पवित्र हृदयात राहतोस. कर्माचे साधन जो अग्नी तो तूच होय. पितरांना देवांना पोषण करणारा सोम तू 3 वेदांचा अधिष्ठाता तूच. पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश तुला नमस्कार असो. पितृलोक प्राप्त करून देणारे प्रवृत्ती मार्गाचे कर्म तूच. देवलोक मोक्ष प्राप्त करून देणारे निवृत्ती कर्म तूच. अधर्माचे फळ जो सर्वनाश तोही तूच. आम्ही तुला वंदन करतो. तूच पुराण पुरुष आहे. सांख्य योग यांचा अधीश्वर श्रीकृष्ण तूच मंत्रमूर्ती, धर्मस्वरूप तूच. अकुंठित ज्ञानरूप कर्ता, कारण, कर्म यांचा तूच आश्रय. तूच रुद्र, ज्ञानक्रिया, भक्ती 4ही वाणींचे उगमस्थान. तुला नमस्कार असो. त्यानंतर शिवशंकरांनी विष्णूचे शारीरिक वर्णन केले. दर्शन देण्याची प्रार्थना केली. मैत्रेयांनी सांगितले. शंकर पुढे म्हणाले, हे विष्णू, घनश्याम, चतुर्भुज, मनोहर मुख कमल असलेले, सुंदर भिवया, सुरेख नासिका, नेत्र कमल शोभिवंत, कर्णद्वय, गोल कपोल, उन्मुक्त हास्यम, सुंदर दंतपंक्ती, काळेभोर अलक, कमल परांगरंगी पतांबर, डोलणारी कुंडले, चमकणारा मुकुट, कंकणे, हार, नृपुर, मेखला, शंखचक्र, गदा, पद्म धारण करणारे 4 हात, वनमालाने कौस्तुभ मणी युक्त कंठ प्रदेश यांनी तू अत्यंत सुंदर दिसतोस. श्री वत्स चिन्हाने तर तुझी अंगशोभा वैभवशाली दिसत आहे. सिंहासारखे स्थूल खांदे त्यावरून दोन्ही अंगाला रुळणारे चमचमणाऱ्या तारकांनी युक्त उत्तरीय वस्त्र प्रभो, ही आकाशगंगा तुझ्या रूपाची लक्ष प्रतिबिंबे दाखवित असते. तुझ्या समचरणाची ख्याती काय वर्णावी. शरद ऋतूतील कमळे विलोभनीय दिसतात खरी, पण त्यांची उपमा त्या चरणांना पुरेशी वाटत नाही. पूर्ण कृपा करून भक्त हृदयाला संतोष देणारे तुझे दर्शन आम्हाला होऊ दे. प्रभू, तुझे ध्यान केले तर चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध असले तर तुझे ध्यान होते. एकीकडे स्वर्ग लोकाचा राजा इंद्र तुझी भक्ती करतो, दुसरीकडे इंद्रपदही तुच्छ मानणारे आत्मज्ञही तुझीच भक्ती करता. देहधारी लोकांना तू दुर्लक्ष, पण प्रत्येक शरीरातही तूच आहे. सत्पुरुषांचे सर्व लक्ष तुझ्याकडे लागते. तुझे लक्ष सर्वत्र असते. तुझ्या चरणाहून अन्य ध्यान विषय कोणता. आपल्या पापणीच्या एका केसाच्या हालचालीने युगाचा अंत करणारा काल
तो तुला शरण आलेल्याच्या वाटेत जातच नाही. देवा, तुझ्या भक्तांची क्षणभराची संगती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते. मोक्षाचा विश्वास वाटतो. तुझ्या भक्तांवर सहवास आम्हाला नित्य लाभो, कारण त्याची तुझ्या चिंतनाने मन शुद्ध केलेले असते. नामगंगा स्नानाने ते पवित्र झालेले असतात. दया, सरलता, द्वेषरहितता यांनी ते सर्वांचे कल्याण करतात. अज्ञानापासून मुक्त, आसक्तीपासून मुक्त असे फक्त तुझे दर्शन घेऊन धन्य होतात. तुम्ही जगताचा आभास, जगताचा आधार, तुम्हीच ब्रह्म आहात. तुम्हीच तू, मी, ते, हे, ही सर्व संबोधने तुझीच आहेत. पाहावे तिकडे पाहणारा, पाहिले जाणारे ते तूच आहेस. भेद दाखविणारी शक्ती ही तुझीच माया. सृजन, रक्षण, अनन ही तर तुझीच लीला. चारी खाणी जीवसृष्टी तुझीच व्यक्त अवस्था. पंचमहाभूते देवता गण हे तुझेच अंश आहेत. देव मात्र तुझेच अंश आहेत. प्रभो, तूच काल स्वरूप संहार करता. आज उद्याची चिंता करणारे मानव विवंश होऊन तुझ्या आहारी पडतच असतात. काळाच्या भयानेच ब्रह्मदेव 14 म्हणून तुझ्या चिरंतन स्वरूपाचे ध्यान करीत असतात. प्रभो, तूच आमचा आधार, भयरहित स्थान, विश्रामधाम आहे. शंकराने हे स्तोत्र म्हटले. ते प्रचतांना म्हणाले, राजकुमारांनो, हे स्तोत्र तुम्ही म्हणा. श्रीहरीचे चिंतन पूजन करा, मुनिव्रताचे आचरण करा. पूर्वकाळी ब्रह्मदेवाचे स्तोत्र मला वन्यपुत्रांना सांगितले, त्यावेळी मी हे ऐकले. या संसारातून पार पडण्यासाठी हरिनामाची नौका, ज्ञानाचे वल्य हवे. या स्तोत्राने भगवान विष्णू प्रसन्न होतील. अभीष्ट काळ प्राप्त, फळ प्राप्त होईल. सरोवराचा असमंत प्रकाशित करीत करीत शंकर तेथे अंतर्धान पावले. समुद्र तीरावर जाऊन प्रचेतांनी शंकराच्या मार्गदर्शनानुसार 10 सहस्त्र वर्ष तप केले. मैत्रेय सांगत होते, विदुर ऐकत होता. मैत्री म्हणाले, विदुरा, तुला प्राचीन रणीचा वृत्तांत पुढे सांगतो. नारदाने त्याला पुरंजन नावाच्या राजाची गोष्ट, एक अद्भुत रहस्य कथा सांगितली, उपदेश केला. त्याची सर्व कथा त्यात आहे. विदुर विष्णू स्तोत्रातील भगवंताच्या सगुण साकार अव्यक्त स्वरूपाच्या वर्णनात रमला होता. तो जरासा भानावर येऊन म्हणाला, भगवान, पुरंजनाची कथा मला सांगच, पण त्यात आध्यात्मिक दृष्टीने काही रस असेल असे वाटते. नारदाने प्राचीन वैरी राजाला ती कथा का सांगितली? मैत्रेय गोष्ट सांगू लागले. शुक परीक्षित संवादाचा हा वृत्तांत सूत शौनकांना सांगत होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुरंजनाची गोष्ट बघूया. कुठली गोष्ट? पुरंजनाची गोष्ट बघूया. हरये नमः. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.